आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। दोदानी नाल्यावर जीवघेणा प्रवास, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावे लागते शिक्षणाचे धडे। आर्णी तालुक्यातील गणगाव तरोडा मार्गावरील दोदानी नाल्यावर पूर आला असून येथील पुलाची उंची कमी असल्या कारणाने बिकट पूरस्थिती निर्माण झाल्याचं थेट दृश्य आपण पाहतोय। आणि याच कारणाने गणगाव तरोडा महागाव देऊरवाडी या गावाचा संपर्क तुटला असून गत कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांची व सामान्य नागरिकांची तारांबळ होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे। या व्हिडिओमध्ये नागरिक व विद्यार्थी आपल्या जीवाची तमा न बाळगता टोकाचं पाऊल उचलून पूरग्रस्त पुलावरून प्रवास करताना दिसत आहेत। पुलांची उंची कमी असल्या कारणाने पुलावरून पाणी येतं आणि यातच आमदार राजू तोडसाम यांनी 2018 व 19 साली पुलाची उंची वाढवण्यासाठी 1,65,00,000 रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। गत 6 ते 7 वर्षे लोटूनही या घटनेची गंभीरता न घेता मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे। हे सामान्य जनतेचे दुर्भाग्यच। बांधकाम विभागाने जनतेला पुराअभावी नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे किंवा कोणतीही विपरीत घटना घडण्याच्या आधीच मंजूर झालेला पूल लवकरात लवकर बांधण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे। यवतमाळ जिल्ह्याला अनेक वर्षापासून लाभलेले पालकमंत्री संजय राठोड लक्ष देतील काय, असा प्रश्न मोठ्या प्रमाणात जोर धरत आहेत। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे। शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या चिमुरड्यांना या पुलावरून कोणत्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात हे आदरणीय आमदार राजू तोडसाम यांनी समजून घ्यावं आणि गणगाव ते तरोडाच्या मध्ये असणाऱ्या धोदानीच्या नाल्यावरच्या पुलाची उंची वाढवण्यासाठी त्यांनी तातडीने कार्यान्वित आदेश काढावेत आणि या चिमुरड्यांना शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याची दक्षता आदरणीय आमदार राजू तोडसाम यांनी घेण्याची विनंती आहे। गणगाव रोजचे जवळ येथे आमच्या येथील 150 ते 250 मुलं शाळेमध्ये जातात आणि तिथून आल्यानंतर 8-8, 9-9 रात्रीचे 10-10 वाजेपर्यंत हा नाला उतरत नाही आणि तिकडं थांबावं लागतं। कधी कधी तर 2 दिवस संपर्क तुटला जातो। तर त्यांच्यामुळं प्रशासनानं याची दखल घेऊन ताबडतोब तातडीनं काम चालू करावं, कारण माझ्याच काळात 1,65,00,000 हा पूल मंजूर झालता। तेव्हापासून ते कुठं काय दबलं प्रकरण, ते अजून काही त्याचा हेच नाही आहे। त्याच्यामुळं प्रशासनानं तातडीनं येथे येऊन ताबडतोब ही गणगाव या गावाची समस्या मिटवावी हीच माझी विनंती।